नमस्कार, MG क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणार आहे। सर्वात अगोदर बाउलमध्ये पाणी आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आणि मिक्स करायचे। आता या मिठाच्या पाण्यामध्ये सर्व स्ट्रॉबेरी टाकून हलवून 7 ते 8 मिनिटांसाठी असेच ठेवायची, जेणेकरून स्ट्रॉबेरीला असलेली धूळ आणि कीटक नष्ट होण्यास मदत होईल। तोपर्यंत आपण 10 मिनिटांपूर्वी फ्रीजमध्ये ठेवलेला हा ग्लास डेकोरेट करू। या ग्लासला आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये स्ट्रॉबेरी क्रश सर्व बाजूनी लावून घ्यायचा आणि पुन्हा फ्रीजमध्ये हा ग्लास ठेवून द्यायचा। आता मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या स्ट्रॉबेऱ्या चांगल्या धुवून घ्यायच्या। हे पहा, पाणी किती घाण दिसत आहे आणि मातीचे कण पण दिसत आहेत। आता या स्ट्रॉबेऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। हे पहा, स्ट्रॉबेरी मधून किती घाण निघाली आहे। म्हणूनच आपण कोणतेही फळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच ते खायचे। आता या स्ट्रॉबेरी अजून एक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि नंतर सर्व स्ट्रॉबेरीचे देठ काढून त्या चाकूने कट करायच्या। हे पहा, अशा प्रकारे स्ट्रॉबेरीची देठ काढायचे आणि स्वच्छ केलेल्या स्ट्रॉबेरी चाकूने कट करून मिक्सरमध्ये घालायच्या। 1 कप स्ट्रॉबेरीसाठी 4 टेबलस्पून साखर घालायची। साखर स्ट्रॉबेरीच्या गोडीनुसार कमी जास्त घाला, कारण काही वेळा स्ट्रॉबेरी आंबट असतात, अशा वेळी साखर जास्त घालावी लागते। या स्ट्रॉबेरी गोड आहेत, त्यामुळे मी 4 टेबलस्पून साखर घातली। आता यामध्ये 8-10 आईस क्यूब घालायचे आणि 4 चमचे फ्रेश क्रीम घालायची। फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय घातली तरी चालेल। मी इथे 4 चमचे दुधावरची साय घालत आहे। आता यामध्ये 1 कप फ्रीजमध्ये ठेवलेले थंडगार दूध घालायचे आणि हे सर्व 3-4 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचे। हे पहा, आपला मिल्कशेक तयार झाला आहे। आता हा मिल्कशेक डेकोरेट केलेल्या ग्लासमध्ये ओतून वरून स्ट्रॉबेरी क्रशने गार्निश करायचा आणि सर्व करायचा। कशी झाली माझी रेसिपी? आवडली असणारच। मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू।